राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी या ठिकाणी ठरणार आहे। पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही दुसऱ्या टप्प्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी प्रतीक्षा या ठिकाणी संपून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला बघूया काय आलेलं आहे जीआर आणि जीआर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। संपूर्ण माहिती बघायला मिळेल, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्ही या YouTube चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला, पीक विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये आता या ठिकाणी येत आहे। आता राज्य सरकारने जो जीआर या ठिकाणी टाकला आहे त्या जीआर मध्ये या ठिकाणी खूप महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी देखील झाला असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या डोक्यामधली चिंता या ठिकाणी दूर झाली असून आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने देखील केलं असून आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जीआर मध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे। जीआर म्हणजे गव्हर्नमेंट रूल मध्ये या ठिकाणी थोडे चेंजेस झाल्यामुळे जर तुमचे हे दोन अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला पैसा देखील मिळणार। जर आता तुमचे हे दोन अटी पूर्ण नसतील तर तुम्हाला पैसा दिला जाणार नाही। आता तुमच्या खात्यामध्ये पैसा पडणार सुद्धा नाही। तर चला बघूया कोणत्या आहेत त्या दोन अटी आणि बघूया दुसरा टप्पा कधी मिळणार। आता आज दुपारनंतर या ठिकाणी राज्य सरकारने डीबीटीचं बटन दाबून आज दुपारनंतर या ठिकाणी 12 वाजेच्या नंतर या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं असून आता या 12 जिल्ह्यातील व या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी लवकरात लवकर खात्यामध्ये दुपारनंतर जमा होण्यास सुरुवात होईल। तर चला बघूया किती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। सविस्तरपणे अपडेट बघू काय आलेली आहे आणि जीआर मध्ये काय ठेवण्यात आलेली आहे। जर तुम्हाला पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळालेला आहे आणि तुम्ही फक्त दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला थेट रक्कम 22,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आज दुपारनंतर या ठिकाणी जमा दिसेल। पण केव्हा? जेव्हा जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल, पात्र शेतकरी। पात्र म्हणजे जर तुमच्या या दोन अटी पूर्ण असतील आणि तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये असाल तरच तुम्हाला पैसा मिळेल। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा हस्तांतरणाला सुरुवात देखील करण्यात येणार आहे। आणि त्या दोन अटी बघू, ज्या दोन अटी जर तुम्ही पार केल्या नाही, जर तुम्ही त्या अधुऱ्या ठेवल्या तर तुम्हाला 1 रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। म्हणून त्या दोन कामे पूर्ण करून घ्या। त्या दोन अटी कोणत्या आहे? ज्या दोन अटी तुम्ही पूर्ण केल्या नाही तर तुम्हाला पैसाच मिळणार नाही, पीक विमाच मिळणार नाही। तर दुसरा पण PM किसान योजना, नमो शेतकरी योजना 1 रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही। कोणत्याच योजनेची रक्कम तुमच्या खात्यापर्यंत पोहोचणार नाही। त्यामुळे त्या दोन अटी पूर्णपणे करून घ्या। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे 22,000 रुपये। आता जर तुम्ही या 16 जिल्ह्यातील शेतकरी असाल व तुमचे हे दोन काम कंप्लीट असेल, या दोन अटी तुमच्या पूर्ण असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट 22,000 रुपये जमा केले जाणार आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता बघूया कोणत्या आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसा या ठिकाणी हस्तांतरणाला सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। पण त्या अगोदर जर तुमचे हे दोन काम पूर्ण झालेले नसतील, जर तुमचे ते दोन काम अधुरे असतील तर तुमच्यासाठी मोठी दुःखाची बातमी आहे। जर तुम्ही ते काम केले नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही। 1 रुपया तुमच्या बँक खात्यापर्यंत या ठिकाणी पैसा प्राप्त होणार नाही। राज्य सरकारने जरी डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यापर्यंत पैसा टाकायचा प्रयत्न केला, डीबीटीचं बटन जरी दाबलं तरी तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार नाही, ती रक्कम वापस चालल्या जाईल। तर चला बघूया कोणत्या आहेत ते दोन काम, जे दोन काम केले नाही तर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही आणि कोणत्या आहेत ते 16 जिल्हे, ज्या 16 जिल्ह्यांना आज दुपारनंतर पैसा या ठिकाणी वितरणाला सुरुवात होणार व त्यांच्या खात्यामध्ये पैसा थेट जमा होणार। पण त्या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला टप्पा सुद्धा मिळालेला नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता त्यांना 2 टप्पे एकत्रित या ठिकाणी दिले जाणार आहे। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट 45,000 रुपये देखील जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना 22,000 रुपये, तर ज्या शेतकऱ्यांना दुसरा टप्पा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना थेट 45,000 रुपये देखील देण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा हस्तांतरित केलेला आहे त्या
शेतकऱ्यांना आता फक्त 22,000 रुपये दिले जाणार व ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा सुद्धा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना 45,000 रुपये दिले जाणार। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नव्हता तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला पण खूप मोठा दिलासा देखील मिळणार आहे। आता तुम्हाला 2 हप्ते 2 टप्पे एकत्रित तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत, त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला पहिला टप्पा मिळाला नसेल तर तुम्हाला थेट रक्कम 2 हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 16 जिल्हे। ज्या 16 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर पैसा हस्तांतरणाला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा हस्तांतरणाला या ठिकाणी मान्यता देण्यात येऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसा मोकळा केला जाणार आहे। तर चला यामध्ये पहिला जिल्हा असणार आहे तुमचा जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा व आता जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार। दुसरा आहे संभाजीनगर। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून आज दुपारनंतर तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा या ठिकाणी देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता जर तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरित केला जाणार आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिक जिल्ह्यामधून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पण मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा या ठिकाणी दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं आहे। जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये थेट रक्कम या ठिकाणी हस्तांतरणाला सुरुवात होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसा या ठिकाणी प्राप्त होणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघू सोलापूर। जर तुम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये राहत असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार। आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण थेट रक्कम या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम राज्य सरकारने व केंद्र सरकारने केलं असून त्यांच्या खात्यामध्ये आता थेट रक्कम पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी हस्तांतरणाला सुरुवात होऊन त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त या ठिकाणी होणार आहे दुसरा टप्पा। तर चला समोरचा जिल्हा बघूया। समोरचा जिल्हा असणार आहे परभणी जिल्हा। जर तुमचा परभणी जिल्हा असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली असून आता तुम्हाला पण देखील पीक विमा योजनेचा टप्पा तुमच्या खात्यामध्ये जमा दिसणार आज दुपारनंतर। तर चला समोरचा जिल्हा बघू। समोरचा जिल्हा कोणता असणार आहे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। समोरचा असणार आहे तुमचा धाराशिव। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा थेट रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये पण राहत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता धाराशिव जिल्ह्याचं पण नाव देखील या ठिकाणी या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये घेण्यात आलं असून आता जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील या ठिकाणी मिळणार आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू शकतो। आता आपण बघणार आहोत ते आता शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत ते 2 अटी। या 2 अटी जर तुमच्या पूर्ण नसतील तर तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी दिलासादायक बातमी नाही ठरू शकत, कारण की ज्या शेतकऱ्यांच्या हे 2 काम पूर्ण नाही, ज्या शेतकऱ्यांचे हे 2 काम अधुरे असेल तर त्या शेतकऱ्यांना आता यानंतर एकही रुपया या ठिकाणी दिला जाणार नाही, एकही योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही। फक्त तुम्हाला हे 2 काम कंप्लीट करायचे आहे। ज्या शेतकऱ्याचे हे 2 काम कंप्लीट असतील तर त्यांनाच या ठिकाणी हप्ता मिळणार। तर चला बघूया कोणते आहेत ते 2 काम, जे 2 काम इतके महत्त्वाचे आहे। पण त्यापूर्वी आता मी तुम्हाला जे 16 जिल्हे सांगितले, आता तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं, तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तर तुम्ही आम्हाला तुमचा जिल्हा कळवा। आम्ही या जिल्ह्याच्या यादीमध्ये बघून सांगू की तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्यामध्ये आहे की नाही आहे, तुम्हाला पैसा आज मिळणार आहे की नाही मिळणार, संपूर्ण माहिती तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवली जाईल। तर तुमचा जिल्हा नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा। जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की मी जे 16 जिल्हे सांगितले या 16 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं की नाही
नाही आलं आणि तुमचा जिल्हा येतो का नाही येतो असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर लगेच कमेंट करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तर त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कळवू की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसा आज हस्तांतरित केला जाणार की तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार। तर चला बघूया कोणत्या आहेत ते 2 अटी, ज्या 2 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला पैसा येणार। ज्या शेतकऱ्याची आता फार्मर आयडी बनवलेली असेल, ज्या शेतकऱ्याने फार्मर आयडी क्रिएट केलेली असेल त्या शेतकऱ्यांना पैसा मिळणार आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्याचं आधार त्याच्या बँक खात्याला लिंक असेल त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी देखील पैसा हस्तांतरणाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल, त्या शेतकऱ्यांना पैसा मिळणार। जर तुमचे हे 2 काम कंप्लीट असेल आणि तुम्ही पण या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव असेल तुमच्या जिल्ह्याचं पण, तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाणार आहे। पण त्या अगोदर जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल, तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, तर असा प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा तुमचा जिल्हा कोणता आहे, तर तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून उत्तर मिळून जाईल। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका, सबस्क्राईब करायला विसरू नका।